जागतिक किडनी दिनानिमित्त आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर अभय सदरे पुण्याहून. आपलं स्वागत आहे डॉक्टर. डॉक्टर, जागतिक किडनी दिनानिमित्त तुम्ही जनतेला काय संदेश द्याल? संदेश एवढाच आहे की नो युअर किडनीज, आपल्या किडनीची आणि आपल्या किडनीच्या हेल्थची माहिती करून घ्या. म्हणजे एखाद्या वेळेला जर हेल्दी असेल तर चांगलंच आहे, हेल्दी नसेल तर आपल्याला त्याप्रमाणे पुढचे उपचार करून पुढचं जीवन हे सुखकर करता येईल. डॉक्टर, किडनी निरोगी ठेवण्यासाठी कोणते जीवनशैलीचे सवयी अंगीकारायला हव्यात? नॉर्मल लाईफ जगणं, एक्सरसाइज करणं, नियमित प्रमाणात खाणं आणि नियमित प्रमाणात झोपणं हे महत्वाचं आहे. तसंच पाण्याचा इंटेक हा फार कमी नको, जसं तहान लागेल तसं पाणी हे पिलंच पाहिजे आणि हे एवढं करायचं. आणि त्याच्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे काही शक्तिवर्धक औषधं, त्याच्याप्रमाणे आयुर्वेदिक औषधं आणि विशेषतः पेन किलर्स ह्या गोष्टी कसंही करून अवॉइड करायला पाहिजे. डॉक्टर, तुम्ही सांगू शकाल का की किडनीचे आजार फक्त वृद्धांनाच होतात का, की ते कोणालाही होऊ शकतात? ओल्ड माणसांनाच फक्त हा आजार होतो हा गैरसमज आहे. किडनीचा आजार कोणत्याही वयोगटातल्या अगदी पेडियाट्रिक पेशंट मध्ये पण हा आजार आपल्याला दिसू शकतो व त्याच्यावर आपल्याला उपचार करणं गरजेचं असतं. डॉक्टर, मीठ आणि प्रोटीनचे किडनीच्या आरोग्यावर काय परिणाम होतात? किडनी ज्यांची ऑलरेडी डॅमेज्ड आहे त्या लोकांवर या गोष्टीचा निश्चितच फरक पडतो. जास्त मीठ खाणं किंवा जास्त प्रमाणात प्रोटीन खाणं हे किडनीला हानिकारक ठरू शकतं व तो किडनीचा जो आजार आहे तो या गोष्टींमुळे बळावतो. प्रोटीन जास्त प्रमाणात खाणं हे फार हेल्दी नाही, कारण जास्त प्रमाणात जर किडनीच्या रुग्णांनी प्रोटीन खाल्ले तर त्याचं नायट्रोजन लोड वाढतो आणि त्यांचं क्रिएटिनिन जे आहे ते लवकर वर जायला लागतं. त्याच्यामुळे प्रोटीन हे ठराविक प्रमाणातच डायटिशियनने दिलेल्या प्रमाणातच घ्यायला पाहिजे. डॉक्टर, मला सांगा, एखाद्याला किडनी विकार झाला तर कोणते उपचार उपलब्ध आहेत? सुदैवाने किडनीवर आजकाल भरपूर इलाज अवेलेबल आहेत. त्यातला पहिला आहे ते कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट, म्हणजे गोळ्या, औषधं, डाएट आणि बीपी कंट्रोल यांनी किडनीचा आजार आपल्याला कंट्रोल मध्ये ठेवू शकतो. दुसरा उपाय आहे, जेव्हा हे शक्य नसतं त्यावेळेला डायलिसिस करणं आणि त्याच्यात पेरिटोनियल डायलिसिस आणि हिमोडायलिसिस असे दोन्ही प्रकार आहेत. आणि तिसरा उपाय म्हणजे किडनी ट्रान्सप्लांटेशन. सध्या हेच उपाय आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि ते सायंटिफिकली प्रूव्ड आहेत. इतर अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट किंवा जेनेटिक थेरपी वगैरे अजूनपर्यंत रिसर्च स्टेट मध्ये आहे. डॉक्टर, जागतिक किडनी दिनानिमित्त तुम्ही जनतेला काय संदेश द्याल? संदेश एवढाच आहे की नो युअर किडनीज, आपल्या किडनीची आणि आपल्या किडनीच्या हेल्थची माहिती करून घ्या. म्हणजे एखाद्या वेळेला जर हेल्दी असेल तर चांगलंच आहे, हेल्दी नसेल तर आपल्याला त्याप्रमाणे पुढचे उपचार करून पुढचं जीवन हे सुखकर करता येईल. डॉक्टर, किडनी निरोगी ठेवण्यासाठी कोणते जीवनशैलीचे सवयी अंगीकारायला हव्यात? नॉर्मल लाईफ जगणं, एक्सरसाइज करणं, नियमित प्रमाणात खाणं आणि नियमित प्रमाणात झोपणं हे महत्वाचं आहे. तसंच पाण्याचा इंटेक हा फार कमी नको, जसं तहान लागेल तसं पाणी हे पिलंच पाहिजे आणि हे एवढं करायचं. आणि त्याच्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे काही शक्तिवर्धक औषधं, त्याच्याप्रमाणे आयुर्वेदिक औषधं आणि विशेषतः पेन किलर्स ह्या गोष्टी कसंही करून अवॉइड करायला पाहिजे. डॉक्टर, तुम्ही सांगू शकाल का की किडनीचे आजार फक्त वृद्धांनाच होतात का, की ते कोणालाही होऊ शकतात? ओल्ड माणसांनाच फक्त हा आजार होतो हा गैरसमज आहे. किडनीचा आजार कोणत्याही वयोगटातल्या अगदी पेडियाट्रिक पेशंट मध्ये पण हा आजार आपल्याला दिसू शकतो व त्याच्यावर आपल्याला उपचार करणं गरजेचं असतं. डॉक्टर, मीठ आणि प्रोटीनचे किडनीच्या आरोग्यावर काय परिणाम होतात? किडनी ज्यांची ऑलरेडी डॅमेज्ड आहे त्या लोकांवर या गोष्टीचा निश्चितच फरक पडतो. जास्त मीठ खाणं किंवा जास्त प्रमाणात प्रोटीन खाणं हे किडनीला हानिकारक ठरू शकतं व तो किडनीचा जो आजार आहे तो या गोष्टींमुळे बळावतो.
प्रोटीन जास्त प्रमाणात खाणं हे फार हेल्दी नाही, कारण जास्त प्रमाणात जर किडनीच्या रुग्णांनी प्रोटीन खाल्ले तर त्याचं नायट्रोजन लोड वाढतो आणि त्यांचं क्रिएटिनिन जे आहे ते लवकर वर जायला लागतं. त्याच्यामुळे प्रोटीन हे ठराविक प्रमाणातच डायटिशियनने दिलेल्या प्रमाणातच घ्यायला पाहिजे. A public awareness initiative from the makers of Zeblong and Zeblong tea.